आज मॉर्निंग वॉक थोडा उशिराच चालू केला, कारण सकाळपासून कोकणामध्ये खूप जोरदार पाऊस चालू होता. तर पावसामध्ये मॉर्निंग वॉकला काही जाण्याची इच्छा नव्हती. ना मोबाईलने शूट करू शकत होतो, ना तुम्हाला हा परिसर दाखवू शकत होतो. सो आता थोडंसं ऊन पडलं आहे, पण सांगू शकत नाही कधी पटकन फिरून पाऊस पडेल. नमस्कार मित्रांनो, आता भात लावणीच्या कामाला जोर आला आहे. सर्रास सर्व शेतकरी आपल्या शेतामध्ये लावणीला सुरुवात करत आहेत. चिखल म्हटला का शेतकऱ्याचा तुम्हाला एक रूप दाखवतो बघा. आपल्या शेताची माती जेव्हा अंगाला लागते तेव्हा तो खरा शेतकरी. आणि कोकणामध्ये तुम्हाला असंच चित्र सर्वीकडे पाहायला मिळते. चिखलामध्ये असा व्यवस्थित माखलेला शेतकरी जेव्हा मातीशी निगडीत राहतो तेव्हा ते शेतातलं पीकही तसंच चांगल्या प्रकारे भरभरून येतं. चला, तुम्ही पाहू शकता इथे नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मॉर्निंग वॉक करून आलो आहे. तुम्हाला अपडेट देईनच. मी काय खाली शूट नाही केलं, थोडंसं पावसासारखं वाटत होतं म्हणून. पण एक छोटीशी बॅड न्यूज दाखवतो मी तुम्हाला. घरात 3 मांजरं होती, त्यातलं हे मांजर थोडं तिच्या पाठीमागच्या पायामध्ये काहीतरी दुखणं आलं आहे. त्यामुळे तिला आता चालायला जमत नाही आहे. तिला आता उन्हासाठी मी इथे आणून ठेवलं आहे. म्हणजे तिने ती जागा चॉईस केली होती. मी फक्त तिला या 1 फुटाची भिंत आहे त्याच्यावरती तिला चढता येत नव्हतं, तर इथे तिला बसवून ठेवलं आहे. बघा, त्याचा अपडेट मी देईन तुम्हाला पुढे. त्याचं मांजर इथे आहे, इथे बसलं आहे. ते पण बिचारं हे पण टेन्शनमध्ये आलं आहे, कारण तिची ती बहीण तिथे हालत खराब आहे तिची. पाहूया, सगळं उलटं पुलटं झालं आहे. आमच्या घरचा पहारेकरी इथे अजून उठला नाही आहे. आवाज ऐकल्यावरती त्याने डोकं वरती करून पाहिलं आहे, तर तो अजून झोपतोच आहे. थोड्या वेळाने त्याला पण घराच्या बाहेर इथे ऊन आलं तर त्याला ऊन खाण्यासाठी इथे सोडू, थोडा वेळ बांधून ठेवू. त्या घरातला सगळ्यात हरामी मांजर सारखं माणसांच्या मागे लागलेलं असतं, म्याव 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 करत. मी सकाळी उठून आधी चूल पेटवून ठेवली होती हातपाय धुण्यासाठी आणि तोंड धुण्यासाठी गरम पाण्याची सोय व्हावी म्हणून. आता ती थोडी विझली आहे. आम्ही तिला आता पाहतो, थोडं पुन्हा लाकडं करून तिला ॲक्टिवेट करतो. ह्या टोपामध्ये आमचं पिण्याचं गरम पाणी असतं, जे दर दिवशी आम्ही तापवतो. आम्ही घरामध्ये 100% पाणी उकळूनच पितो. वाटतं घरामध्ये इडली बनवण्याचा बेत आहे, तर मम्मीने इथे तुम्हाला दाखवतो. इथे खोबऱ्याची चटणी बनवले. इथे रात्री पीठ दळून ठेवलं होतं, ते चांगल्या प्रकारे आलं आहे. तर आज नाश्त्यामध्ये इडली डोसा असेल आणि त्याच्याबरोबर आज अननसाचा ज्यूस असणार आहे. तर वडील इथे अननस सोलत आहेत.
बघा आज अननसाचा दूध, इडली, डोसापैकी काहीतरी बनवेल आई नाश्त्याला, ते असणार आहे। ही बघा मांजर लगेच तिकडनं इकडे पण आली। आज ह्याच्यातला थोडासा भाजीपाला आम्ही रोपं काढून ठेवली होती। त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, त्या भाताच्या शेतामधले आम्ही भाजीची रोपं काढली होती, तर ते अजून इथेच आहेत। त्यांना प्रयत्न करू आज लावून टाकण्याचा। इथे वडिलांनी काही अननस आणून ठेवलेत, आज त्याचा ज्यूस बनव आणि काही प्रिझर्वेशनसाठी ठेवून देऊ, कारण खूप दिवसापासून ती अशीच आहे तिथे। तर आता ते त्यांना त्यांच्या कामामध्ये सोडतो, मी पुढे पण मला साफसफाई करायची, मी दाखवेन तुम्हाला। मित्रांनो, आज माझा सकाळचा प्रोग्राम होता। मी मॉर्निंग वॉक करून आलो होतो, मी मगाशी सांगितलं तुम्हाला। आज माझा सकाळचा प्रोग्राम घराच्या आजूबाजूला हा इकडचा रस्ता आहे, तो मी शेवटपर्यंत व्यवस्थित साफ करून घेणार आहे, कारण सकाळी येतानाच मला इथे इंगळीचं छोटं पिल्लू दिसलं होतं या परिसरामध्ये। तर ते रिस्क नको, कारण इंगळी एका वेळेला 150 ते 200 पिल्लांना जन्म देते। तर आता ती रिस्क लेवल घराच्या आजूबाजूला नको, म्हणून मी सगळं साफसफाई करणार आहे। आंब्याची पानं बिणं ह्या साईडला असतात, ही इकडचं ही ह्या साईडचा बॅकड्रॉप सगळा साफ करून टाकणार आहे। तर अपडेट असेल तर देतो। रिमझिम पाऊस पडायला लागला, त्या मांजरीला मी तिकडनं उचलून इथे आणून ठेवलं। इथे ठेवलं होतं, पण ती बिचारी तिथून उठून माझ्या मागोमाग इकडे आले। तर मी तुम्हाला अपडेट देतो। आता थोडासा रिमझिम पाऊस पडतोय, तर मी छत्री घेऊन जरा साफसफाई करते। मला नाही वाटत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकेल, कारण एका हातात मोबाईल असेल। साफसफाई केल्यावर मी पूर्ण डिटेल्स तुम्हाला दाखवेन। आजचा दिवसभराचा महत्त्वाचा प्रोग्राम हाच असणार आहे। आजूबाजूला जेवढी पण छोटी मोठी घाण असेल ती साफ करणार आहे, कारण मला घराच्या बाजूला काही रिस्क ठेवायची नाही आहे। तर अपडेट मी तुमच्याबरोबर शेअर करेन। आई तिकडे नाश्त्याची व्यवस्था करते, वडिलांनी ज्यूसचा बनवण्याचा जिम्मेदारी आज त्यांनी उचलले। घरामध्ये काही अननस होते, ते सोडून आज ज्यूस बनवणार। एखाद्या वेळेला थोडासा जाम किंवा काही ना काहीतरी भेट असेल, कारण 8-10 अननसापेक्षा जास्त अननस आहेत। तर आज 5-7चा ज्यूस होऊन जाईल, आणि बाकीचं मग ते गरम करून त्यांचा जाम किंवा काहीतरी सिरप, हार्ड सिरप बनवून ठेवू। तर आता मी माझी साफसफाईचं काम चालू करतो। हे बघा, इकडनं मी अर्धी साफसफाई करून ठेवले, आता पुढचं साफ करतो। पाऊस आहे, तर पावसातनं पटकन व्यवस्थित साफ करायला होतं। बघा, पावसाला सुरुवात पण झाली आहे, जरा जोरदार मोठा पाऊस पडतो। मित्रांनो, खूप जोरदार पाऊस आला होता, म्हणून मला साफ करायला जमलं नाही, कारण खूप भिजत होतो। छत्रीतून पण भिजायला होत होतं, कारण वाऱ्याबरोबर खूप जोरदार पाऊस होता, म्हणून मी आता हॉल्ट घेतला आहे। आजच्या कामामध्ये मी ही अंगणामध्ये जी पण छोटी मोठी बॉर्डरला जी पण छोटे गवत उगवलं आहे ते साफ करणार, इकडे जे पण आहे ते। आणि त्याच्याचबरोबर या कोपऱ्यामध्ये गेटच्या बाजूला जेवढी पण सोनवेल आहे ती उपटून टाकणार आहे, कारण तो पण भाग मोकळा करणार, कारण मी
सहसा बागेमध्ये फिरताना विदाऊट चप्पल फिरायचो, तर आता ती रिक्स लेवल मी कमी करून टाकणार आहे. पाऊस जरा थांबला आहे, तर मी पुन्हा आता कामाला सुरुवात करतो. पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला पुन्हा दाखवेनच. हे इकडे गवत बिवत आहे ते सगळं साफ करून टाकेल. साफसफाईचं काम थोडं थांबवलं आहे, कारण आता आईचा ब्रेकफास्ट आईने बनवला. इडली आणि थोडं डोसा दिला. मी इडली पसंत करत नाही, पण आता आईने बनवला आहे तो घेऊन बसलो इथे समोरच अंगणातच बसलो. दाखवतो मी तुम्हाला. इथे पाहू शकता चटणी आहे, 2 इडली, एक डोसा बनवला आहे, ही पाण्याची बॉटल, आणि इथे हे एवढी घाण काढले. आता इकडचं पण साफसफाई चालू आहे. 2 टप्प्यामध्ये करतो. मगाशी मी इथे करत होतो, इकडची थोडीशी काढून झाले. पाऊस पण रिमझिम पडायला सुरुवात झाली. हे पहा, इकडे पाऊस गळायला सुरुवात झाली. तर तोपर्यंत आता नाश्ता करून घेतो मी पटकन, आणि मग नंतर बाकीचं हे काम करून पुढचा हा टप्पा सगळा साफ करायचा आहे. हे पण साफ करायचं आहे. तर संपूर्ण साफ केल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. आता आधी मी हा नाश्ता करून घेतो, नाही तर आई पुन्हा ओरडायची, अजून नाश्ता घेऊन बसलायस का. आमची आजारी माव इथे येऊन झोपली आहे. तिला खूप बरं नाही आहे. मित्रांनो, पाहू शकता आमची एक माऊ आजारी आहे, आणि तिच्या दोन्ही बहिणी तिच्याच बरोबर अंगणामध्ये झोपल्यात. पाहून बरं वाटलं. तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये पाहत असाल, मस्त ऊन पडलं आहे, आणि मी माझ्या माझ्या अंगणाची पूर्ण साफसफाई केली आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. पहा, या कोपऱ्यापासून मी व्यवस्थित संपूर्ण इथे जी पण गवत झाडं होती ती सगळी साफ करून घेतलेत. काहीही ठेवलं नाही आहे. प्लस हा पाचवे होता, त्याला पण मी चांगल्या प्रकारे साफ केलं. मित्रांनो, जर ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चला, आज मी हा व्हिडिओ इथे संपवतो. नमस्कार.